या सीझन मध्ये तुमचं काहीतरी गणलंय. हा जसा तो आला तसा आम्ही अदाशासारखा तो बघून संपवला. त्याला स्वतःची आयडेंटिटी लपवण्यासाठी जी काही धडपड करत होता ती धडपड मिसिंग आहे. त्यामुळे जो ह्युमर क्रिएट होता तो मिसिंग आहे. फॅमिली मॅनसाठी आम्ही वाट बघतो. हा आम्हाला हवंय. ऑडियन्सचा पण गोंधळ झालेला आहे आणि मला असं वाटतं मेकर्सचा पण गोंधळ आहे कुठेतरी. आम्हाला कुठेतरी अर्ध्यावर सोडता येतं. आम्हाला ते आवडलेलं नाहीये. अच्छा तिवारी. नमस्कार, वेलकम टू बियॉन्ड द फ्रेम्स. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत द मोस्ट अवेटेड इंडियन वेब सिरीजच्या 3rd सीझन बद्दल, जो की आहे द फॅमिली मॅनचा सीझन 3. ओके, फॅमिली मॅनचा फर्स्ट सीझन 2019 मध्ये आला. त्याच्यानंतर 2 वर्षानंतर म्हणजे 2021 मध्ये त्याचा सेकंड सीझन आला आणि ऑलमोस्ट 4 वर्षाच्या मोठ्या गॅप नंतर आपल्याला 3रा सीझन बघायला मिळतोय. ओके, जसा तो आला तसा आम्ही अदाशासारखा तो बघून संपवला. तर आम्हाला सीझन 3 मधल्या ज्या गोष्टी आवडल्या आणि ज्या गोष्टी नाही आवडल्या त्या आपण डिस्कस करणार आहोत आपल्या या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर स्टोरी लाईन बद्दल जर आपण बोललो तर स्टोरी लाईन थ्रूआउट खूप एंगेजिंग आहे. खूप तुम्हाला अशी ती वेव्ह मध्ये आतमध्ये घेऊन जाईल. कुठे अशी डल पडणार नाहीये, बोरिंग सीन्स नाहीयेत. खूप चांगली सीन्स, व्हिज्युअली खूप चांगलं सांगितलेलं आहे आणि अनप्रिडिक्टेबल स्टोरी आहे. Yes. म्हणजे तुम्हाला जसे जसं स्टोरी पुढे जाईल तुम्हाला वाटेल की हे आता असं होईल, बट इट्स नॉट लाईक दॅट. इट्स कम्प्लिटली डिफरंट अँड इट्स टू ऍक्च्युली हा डिरेक्टरने पण कसं आहे माहिती आहे का, डिरेक्टरला पण तेच हवंय. डिरेक्टर काय करतो, तो तुम्हाला घेऊन जातो. तुम्हाला असं वाटतं की आपण बरोबर गेस करतोय, चाललोय आणि ज्या ठिकाणी आपण जिथे पोहोचणार आणि तुम्हाला वाटणार की बाबा मी प्रेडिक्ट केलेलं बरोबर आहे, नेमकं तिथेच काहीतरी वेगळं घडतं. सो खूप अनप्रेडिक्टेबल स्टोरी आहे. असं तुम्ही विचार करू शकत नाही की बाबा मी हे विचार केला आणि तेच होणार. सो ते खूप छान असं त्यांनी गुंफलेलं आहे. प्लस मला अजून एक आवडलंय की एका वेळेला खूप मल्टिपल स्टोरीज आहेत. येस, खूप वेगवेगळ्या स्टोरीज चालू आहेत. जसं की आपण फर्स्ट बघितलं तर श्रीकांत आपला जो हिरो बनू शकतो किंवा लीड बनू शकतो. तर इकडे श्रीकांत एका टेररिस्ट अटॅक मधून वाचलेला आहे आणि तो एकटाच वाचलेला आहे. तर तो फक्त एकटाच कसा वाचला याच्यामुळे त्याच्यावर खूप संशय आहे. टास्कवाले त्याच्यावर संशय घेतात आणि तो संशय खोटा प्रूव्ह करण्यासाठी आणि ती ऍक्च्युअल टेररिस्ट अटॅक आणि ती केस सॉल्व्ह करणं हा एक श्रीकांतचा पार्ट चालू झालेला आहे. ओके, त्याच्या फॅमिलीकडे बघता गेलं तर सुचीला असं झालंय की श्रीकांत आता त्याच्या कसा तरी तो वाचलाय त्या सीन मधून, पण हा बोलतोय की मला परत आता तिथे जायचंय, ती केस सॉल्व्ह करायची आहे. तर या प्रेशरमध्ये त्याची पूर्ण फॅमिली आहे, त्याची मुलं आहेत की बाबा आता काय करायचं. ओके, टास्कचं झालं एका साईडला, तर टास्कच्या मध्ये श्रीकांतवर त्याचा संशय आहे त्यांचा. सो ते त्याच्या पाठी लागले, ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि बाकीचे जे घडामोडी होत आहेत जसे की तो टेररिस्ट अटॅक आणि बाकीचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस त्याच्या थ्रू आउट होत आहेत तर त्यांचं ते पण इन्व्हेस्टिगेशन चाललंय. तर प्लस अजून आपले जे विलन्स बोलू शकतो जसं की रुक्मा आणि मीरा ईस्टन. सो त्यांची एक बॅक ऑफ द एक स्टोरी आहे आणि त्यांचं म्हणजे ते का या स्टोरीमध्ये इन होत आहेत, त्यांचं या सगळ्याशी काही कनेक्शन आहे आणि ते कसे एकमेकांबरोबर भिडतायत, हाऊ दे आर कनेक्टेड. येस, तो अशा वेगवेगळ्या मस्तपैकी अशा स्टोरी कनेक्टेड आहेत. तर स्टोरी लाईन कन्क्लूड करायचं झालं तर स्टोरी लाईन छान आहे, एंगेजिंग आहे, नॉन प्रेडिक्टेबल आहे आणि तुम्हाला कुठेही बोर करणार नाही. या सीझन मध्ये एक अपग्रेड झाल्यासारखी एक गोष्ट जाणवून येते, ती म्हणजे या सीझनचं सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग. ओके, खूप छान सिनेमॅटोग्राफी आहे या सीझन मध्ये. कदाचित असं झालं असेल की बाबा गेले 2 सीझन सिटीज मध्ये शूट झाल्यामुळे थोडासा फरक जाणवत असेल, पण या वेळेला खूप छान लोकेशनवर हे सीझन शूट झालेलं आहे. तर कुठले आय थिंक मणिपूर आहे, अरुणाचल प्रदेश आहे आणि नागालँड. करेक्ट. सो खूप छान लोकेशन ऑलरेडी आहेत ते आणि सिनेमॅटोग्राफरने ते छान पद्धतीने त्याच्या लेन्समध्ये कॅप्चर केलेले आहेत. तर खूप छान आणि काय बोलतात फ्रेश ट्रीटमेंट या सीझन मध्ये झालेली आहे त्या सिनेमॅटोग्राफीमुळे. आणि ड्रोन शॉट्सचा खूप छान पद्धतीने वापर केलेला आहे. ड्रोन शॉट्स बघायला गेलं तर सीझनची सुरुवातच एका छान लॉंग ड्रोन शॉटने, एका 1 कटने सुरुवात होते. एक टॉप अँगलने ड्रोन येतो, एक इव्हेंट चालू झालेला असतो, त्या इव्हेंटचा पूर्ण आपल्याला एक आढावा घ्यायला मिळतो. नंतर ते गेस्ट आणि ऑडियन्स आणि एक तिथे अटॅक प्लॅन होत असतो. तर ते सगळं तुम्हाला एका 1 शॉट मध्ये बघायला मिळतं आणि ते खूप छान आणि एंगेजिंग. म्हणजे तो एक फर्स्ट ओपनिंग शॉट वन शॉट हा आतमध्ये घेऊन जातो की बाबा सीझनची सुरुवात एवढ्या छान पद्धतीने होते. तर तो खूप छान पद्धतीचा आहे
प्लस ड्रोन शॉटने जे ऍक्शन आणि चेस सिक्वेन्स आहेत ते पण खूप छान पद्धतीने ऍक्शन सिक्वेन्सेस खूप क्लीन घेतलेले Yes, आहेत yes, आणि खूप ते खूप रिअल वाटतात. आणि काही सीन्स आहेत जे नाईट लाईट मध्ये शूट yes, केलेले yes, आहेत, त्यामध्ये पण खूप क्लिअरिटी आणि Actually. सिनेमॅटोग्राफी खूप स्टँडर्ड लेवल मध्ये केलेली आहे. हा. ऍक्शन सिक्वेन्सेस पण दाखवताना इट डझंट लुक रॉ नाही वाटत, खूप क्रिस्प आहे त्यामध्ये. आणि खूप छान, खूप म्हणजे कसं खूप, माहितीये मुळात आहे ना काही रिफ्रेशिंग येते Yes, खूप. yes. आणि फर्स्ट वाला जो तो जेव्हा ती गाडी उडते पहिल्याच याच्यामध्ये, ऍक्च्युली तो रॉकेट लॉन्च कमाल दॅट इज मला जास्त कुठला आवड माहितीये, रुक्माच्या घरी अटॅक होतो तो नाईट सिक्वेन्स आहे पूर्ण नाईट सिक्वेन्स. आणि त्यामध्ये जे लाईट्स दिसतात आणि मला असं वाटतं त्या ऍक्शन सिक्वेन्सचे एडिटिंग पण इतकी कमाल झालेली आहे. आणि फॅमिली मॅनच्या आधीच्या सीझन्स मध्ये पण बघते ना, पॅन शॉट्स वरती सीन्स Yes, चेंज होत yes. आहेत. ते काय- म्हणजे जर कुठला सोल्जर गन घेऊन इन होतोय तर तो डोरचा शॉट आहे आणि नंतर पीओव्ही चेंज होतोय. तर ते एडिटिंगचा एडिटिंग कमाल आणि येते. मुळात बघ कधी कधी काही काही डिरेक्टर्सची काय बोलतात ते आयकॉनिक आणि युएसपी हा, हा, हा. शॉट्स तर तसे हा. तुम्हाला या सीझन मध्ये पण बघायला मिळेल. प्लस तुम्हाला खूप छान लोकेशन्स आणि विज्युअली हा सीझन खूप स्ट्रायकिंग आहे. पहिले खूप सिटी होतं, आता खूप असं नेचर नेचर ग्रीनरी खूप आय प्लीजिंग आहे. हा. आणि आपण एक कन्क्लूड करू तर सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग या सीझन मध्ये अपग्रेड झाल्यासारखे दिसून येते. Yes. करेक्ट. यानंतर कॅरेक्टरायझेशन बद्दल जर बोलायचं झालं तर खूप काही नवीन कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस झालेले आहेत. काही कॅरेक्टर्सला खूप छान पद्धतीने एक्सप्लोर केलंय आणि काही कॅरेक्टर्स खूपच डल पडलेत. डल पडणारे कॅरेक्टर्स बघितले तर आपले ओरिजिनल कॅरेक्टर्सच या सीझन मध्ये डल पडलेले आपल्याला दिसतात. मुळात श्रीकांत आणि श्रीकांतची फॅमिली म्हणजे आपण जे सीझन पहिले दोन सीझन ज्या लोकांनी तारून धरले, ज्या सीझन ते घेऊन आले तिसऱ्या सीझन पर्यंत, तेच कॅरेक्टर्स कुठेतरी कमी पडले. श्रीकांत म्हणजे फॅमिली मॅन, श्रीकांत त्याच्या फॅमिली बरोबर कसं असतो आणि ती फॅमिली, हे दोन एलिमेंट यावेळेला खूप मिसिंग वाटले. श्रीकांतचा फॅमिली मॅन मधला तो फॅमिली मॅनच नव्हता. ही इज मोर ऑफ अ स्पाय इन दिस सीझन. तो त्याच्या मिशन मध्ये जास्त बिझी आहे. त्याच्या फॅमिली बरोबरची त्याची नोकझोक जी होती ती या सीझन मध्ये खूप कमी दिसली. त्याचं जे सिक्रेट स्पाय असण्याचं जे सिक्रेट आहे ते या सीझन मध्ये रिव्हील झाल्यामुळे, त्यामुळे तो जो काय त्याला स्वतःची आयडेंटिटी लपवण्यासाठी जी काय धडपड करत होता ती धडपड मिसिंग आहे. त्यामुळे जो ह्युमर क्रिएट होता तो मिसिंग आहे. मुझे भी कोट आता है. If you and me agree on everything, then one of us is unnecessary in a bench. दुसरा म्हणजे श्रीकांतच्या सगळ्यात जवळचं कॅरेक्टर म्हणजे JK. नहीं चेक नहीं कर रहा था, खाली मैसेजेस पढ़े. हाँ तो शादी.com पे लोग शादी के लिए प्रोफाइल बनाते हैं, ऑनलाइन शॉपिंग के लिए थोड़ी. आने की बात हो गई, प्यार की बात हो गई, जो शादी नहीं हुई उसकी भी बात हो गई. काम की बात याद है? JK मधला JK एलिमेंट ह्या सीझन मध्ये खूप मिसिंग होता. तो पण कुठेतरी पॅरलल चालू आहे असं वाटत होतं. JK मधले ह्युमर थोडासा मिसिंग होता. त्याला एक थोडासा एक डेटिंगचा आर्क दिलाय बस. सो मला वाटलं की ह्या कॅरेक्टर्स जे ओरिजिनल कॅरेक्टर्स होते त्याच्यावर जसं आधी दोन सीझन मध्ये काम झालं ते या सीझन मध्ये काम झालेलं दिसत नाही. या व्यतिरिक्त बघायला गेलं जे नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झाले, जसं की रुक्माचं कॅरेक्टर मला पर्सनली खूप आवडलं. मला पण त्याने परफॉर्म खूप छान केले. जयदीप अलावत, तो ते कॅरेक्टर खूप छान पद्धतीने परफॉर्म पण केलेलं आहे. त्याचा लुक खूप छान आहे. जयदीप अलावतची हाईट आहे, तर त्या पर्सनॅलिटी तो तर बेसिकली त्याचं कॅरेक्टर विलन आहे, तो रुथलेस आहे आणि त्याला घंटा कशाची फरक नाही पडत. म्हणजे त्याला जे हवं आहे तो ते मिळवतो. ओके. आणि असं कॅरेक्टर असताना काही त्याच्या आयुष्यात घडामोडी होतात आणि त्याची दुसरी बाजू ह्युमन नेचर पण दिसतं. जसं आपण बघायला गेलं की त्याची गर्लफ्रेंड एक दाखवलेली आहे. तो आपल्याला तेव्हा पण वाटते की हा फक्त तिचा फायदा घेतोय का, तर ती त्याला सांगत असते की बाबा माझ्याशी लग्न कर, पण तो ते अवॉइड करतो कारण त्याला माहिती आहे की त्याच्या प्रोफेशनचा नेचर असं आहे की ते कुठल्याही प्रकारचं तो रिलेशनशिप अफोर्ड करू शकत नाही. सो पण एका दिवशी त्याला असं वाटतं की बाबा केलं पाहिजे लग्न, आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडला बोलतो की मी तुझ्याशी लग्न करतोय उद्या, आणि त्याच रात्री त्यांच्यावर अटॅक होतो आणि त्याच्यामध्ये आपली
जी मरते. रुक्माची गर्लफ्रेंड असते ती ती मरते. डेथ होते. आणि त्याच्यानंतर रुक्माच्या गर्लफ्रेंडचा एक आधीच्या रिलेशनशिपचा एक मुलगा मुलगा असतो असतो. जो आम्ही सांगितलं नाही तुला, सॉरी हम्म. तुम्हाला. तर त्याची जबाबदारी रुक्मावर पडते, जी की त्याला घ्यायची नसते. ओके, पण त्या मुलाची त्याच्या बाबतीतली अटॅचमेंट बघून तो मग ती जबाबदारी जबाबदारी कशी घेतो. स्वीकारतो आणि त्याच्यामधलं ह्युमन नेचर कसा बाहेर येतो. आणि रुक्माचं कॅरेक्टर असं आहे की त्याला माहितीये तो रुथलेस आहे, इव्हन आपण ऑडियन्स पण कन्व्हिन्स होतो तो रुथलेस आहे, आणि त्याची ह्युमन बाजू तो पण सीझन मध्ये पुढे जाऊन एक्सप्लोर करतो आणि आपण पण एक्सप्लोर करतो. म्हणजे त्याचं जे काय आर्क आहे ना, तो स्वतः आणि आपण असं एकत्र ते फील करतो Yes, आपण की की बाबा, अरे तू स्वतः सरप्राईज आहे की मी असं कसं वागतोय, मी तर असं नाहीये, तर माझ्याकडून असं कसं होतंय. तर ते खूप छान आणि रिअल वाटलं ते खूप. इंटरेस्टिंगली वाटलंय. ते इट्स अ पार्ट ऑफ ह्युमन बिहेवियर. येस, की बाबा आपण ना ब्लॅक आहोत ना व्हाईट वाईट आहोत. आपण ग्रे आहोत. आणि हेच खरं आहे. म्हणजे आपण पण, म्हणजे मी संपूर्णपणे चांगला नसेल, हा संपूर्णपणे चांगला नसेल, संपूर्णपणे वाईट पण नसेल, तर ते असलंच ते मधलं कॅरेक्टर आहे. आणि ते खूप छान पद्धतीने जयदीप अलावतने परफॉर्म केलेलं आहे. त्याच्यानंतर मीराचं कॅरेक्टर खूप मीरा वाटलं. ईस्टन. सो मीराचं कॅरेक्टर ऍक्च्युली तुम्ही बघा, सीझन मध्येच एक्सप्लोर करा, त्याच्याबद्दल आम्ही जास्त काही बोलत नाही. पण कॅरेक्टर इंट्रोड्यूस निमृत कौर. निमृत कौरने परफॉर्म केलेलं आहे आणि खूप छान आणि स्ट्रॉंग वुमनचं कॅरेक्टर आहे. तर बॉसी वुमन. बॉसी वुमन, आणि बॉसी वुमन ती सगळ्या गोष्टी हँडल करते. ती काय करते ते तुम्ही बघा. त्याच्यानंतर आम्हाला आवडलेला एक नवीन एलिमेंट म्हणजे काही नवीन चेहरे दिसतात तुम्हाला या सीझन मध्ये. काही नवीन चेहरे दिसले त्यातला, आणि त्यांचे परफॉर्मन्स, म्हणजे आपण बोलतो ना की कधी कधी लोकल टॅलेंट आपल्याला मिळतं. तर कदाचित बॉलिवूडला आपण बघूया की हे दोन नवीन, त्यातलं रॅबिटचं जे कॅरेक्टर आहे, काय त्याचं नाव काय, तेन्झिंग आम्ही स्क्रीनवर टाकू त्याचं नाव, ते टाकू. तर खूप कमाल कॅरेक्टर खूप छान केलाय त्याने. पण तो टपोरी आहे. हा, तो तिकडचा लोकल आपण गुंडा टाईप आहे. तर तुम्ही त्याला बघाल तर त्याची बॉडी लँग्वेज लुक्खा टाईप आहे. म्हणजे तो पटेली पण करतोय आणि त्याला भीती पण वाटते. तो रुक्मासमोर शहाणपणा पण करतो आणि तो त्याला एका पॉइंटला घाबरतो पण. तर छान कॅरेक्टर आहे. त्या जो कोण ऍक्टर त्यांनी जे परफॉर्म केलंय त्याचा स्क्रीन प्रेझेन्स खूप छान आहे. प्लस दुसरं जे आम्हाला एक स्ट्रॉंग कॅरेक्टर वाटलं, ज्याचा पण एक स्टोरी आर्क बघायला गेला तर तुम्हाला पूर्ण सीझन बघावं लागेल. सुरुवातीला तो विलन वाटतो, मग त्याची एक बाजू हळूहळू. तर आहे स्टीफन. ते वाक्य काय होतं मी घेतलेलं ते कुठलं, स्टीफन साठी, ही इज अ राईट इन अ रॉंग वे. येस, म्हणजे सुरुवात अशी होईल की तोच विलन आहे, तुम्ही त्याला तसंच बघायला लागाल आणि मग स्टोरी हळूहळू उलगडेल आणि तुम्हाला त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजेल. आणि तो कम्प्लिटली विलन नाहीये, तो त्याच्या हक्कांसाठी, त्याच्या लोकांच्या हक्कांसाठी लढतोय. पण काय म्हणतात की तो आणि त्याच्या आधीचे जनरेशन इतके लढलेले आहेत, तर एका पॉइंटला तो चुकीच्या मार्गाने लढायला करतो. आणि अशा वेळेला श्रीकांत त्याच्या आयुष्यात येतो आणि श्रीकांत आणि ते लोक मिळून ते कसे एकमेकांना हेल्प करतात हे या सीझन मध्ये आपल्याला बघायला गेलं. तर काही कॅरेक्टर्स खूप छान पद्धतीने इंट्रोड्यूस झालेले आहेत आणि काही जे आपले ओरिजिनल कॅरेक्टर्स आहेत ते कुठेतरी बॅकफुटला पडले. तर त्यांनी थोडंसं त्याचा विचार करायला पाहिजे होता. अजून 2 कॅरेक्टर बॅकफुटला, म्हणजे एक नवीन कॅरेक्टर अजून एक आहे. कुठलं, त्या पोलीस जो श्रीकांतला हे करतो, रिप्लेस करतो, त्याचं नाव काय, यतीश चावला. यतीश चावलाचं कॅरेक्टर सुरुवातीला खूप स्ट्रॉंग फील होतं, कारण तो रिप्लेस करतोय श्रीकांतला रिप्लेस करतोय. पण एंडला असं वाटतं की का त्याचं कॅरेक्टर असं उगत त्याला काही बॅक स्टोरी नाही, काही नाही, किंवा ती बॅक स्टोरी जरी तो कुठल्या सोर्सनी स्टोरीमध्ये इन झालाय ते पण माहित नाही. आणि तो जे काय वागलाय त्याला पण असं काही स्ट्रॉंग बॅकग्राऊंड नाहीये. त्यामुळे त्याची जी स्टोरी आहे ती अशी अपिलिंग नाही वाटत की बाबा ते रिझन्स ते पटण्यासारखे वाटत नाही. म्हणजे त्याचा कॅरेक्टर थ्रू आउट जास्त एक्सप्लोर झाला नाही. त्याचं म्हणजे इन एक्झिट खूप नॉर्मल होती. म्हणजे असं आर्क नव्हता ते, असं 2D आणि फ्लॅट वाटलं. तर त्याला थोडंसं अजून एक्सप्लोर करता आलं असतं. एक जोयाचा आपल्याला एक वेगळं जोया आली.
एक थोडासा इंटेन्स सायलेंट सिक्रेट, पण ते छान आहे, ते तुम्ही बघा. हा. सो ओव्हरऑल कॅरेक्टरायझेशन तिचा एक कॅरेक्टर तिने स्टार्टिंग मध्ये ती फुल वेगळी होती आणि हळू शी चेंजेस द कलर आणि नंतर ती तिकडनं डायरेक्ट इकडे येते. सांगायचं नव्हतं, पण आता आम्ही सांगितलेलं आहे, तुम्ही ते बघा, कसं वाटतंय ते बघा. ओव्हरऑल कॅरेक्टरायझेशन म्हणजे आवडलेले आहेत आम्हाला. तर आता शेवटचे ते 2 ते 3 मुद्दे जे आम्हाला अजिबात आवडले नाही, म्हणजे खूप जास्त डिसअपॉइंटिंग होते. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जो की द फॅमिली मॅन शोचा USP आहे, ह्युमर. या सीझन मध्ये तो ह्युमर खूप मिसिंग होता. ओके, ज्या गोष्टीसाठी फॅमिली मॅन फेमस आहे. मुझे पता था कि आप कौन सा वर्ड बोलने वाले हो. आप डरते क्यों हो बा? मैं बोल दूं? ऍक्च्युली बघायला गेलं तर फॅमिली मॅनचा सीझन 2019 मध्ये फर्स्ट सीझन आला, दुसरा सीझन 2021 मध्ये आला आणि त्याच्यानंतर 4 वर्षानंतर आज येतो सीझन. पण तरी पण त्या 2 सीझन आणि त्या पूर्ण शो बद्दल आपण कनेक्टेड होतो ते त्याच्या सीन्समुळे, ह्युमरमुळे आणि त्या ह्युमर्स, त्या सीन्सचे झालेले मीम्समुळे. इस लल्लू लाल पे तो बिना मतलब ही पैसे वेस्ट कर रहे हैं. हमने पैदा नहीं किया तुम्हें, गलती से आ गया तू, गलती से. ते मीम्स सोशल मीडियामध्ये वापरले गेले आणि ते आपल्याबरोबर कनेक्ट. अजूनही आपण रील्सच्या मार्फत ते जुने सीन्स आपण शेअर करतो. सर वो मैं क्या बताऊं, एक भयंकर एक्सीडेंट हो गया था सर. वो एक टैक्सी वाले ने एक वड़ा पाव वाला को मार दिया सर. सो तो ह्युमर खूपच मिसिंग होता. आपण जसं बोललो की JK मधला JK एलिमेंट नव्हता. Of course, sir. कॉल मी JK. Of course, Mr. JK. जस्ट JK. Of course, JK. स्माइली था वो, ऐसा नॉर्मल स्माइली था कि ऐसा वो रेड हार्ट आता है ना सब. आपला श्रीकांत, मुळात श्रीकांतचं सिक्रेटच रिव्हील झाल्यामुळे त्याची ती तारांबळ आणि त्या तारांबळमध्ये उडणारे काय बोलतात ह्युमर आणि ते जोक्स ते सगळे निघून गेले. लेकिन वो एयरपोर्ट पे रूटीन हैंडओवर था तो इसलिए मुझे अच्छा. एक्चुअली वो सुनो, ड्रिंक कम करो, स्मोकिंग कम करो, खाना कम करो, स्ट्रेस कम करो, मतलब जीना ही कम करो, सुसाइड कर लेता हूँ. अच्छा. प्लस पहिल्या सीझन मधले जसं श्रीकांतच्या शिव्या आहेत की घुस जाओ, आ रहा हूँ बहनचोद, गाना घुस जाओ इंसान के. तर ते मिसिंग होतं. प्लस ते सेकंड सीझन मध्ये तो ज्या बॉस बरोबर तो फ्रस्ट्रेट होतो आणि त्याच्याशी जे In this office, I cannot tolerate. Oh, sorry. हा म्हणजे ते श्रीकांतचं फ्रस्ट्रेशन आणि त्याच्यामधून क्रिएट झालेलं ह्युमर मिसिंग इन आहे. शॉर्ट सिरियस सिच्युएशन किंवा इंटेन्स सिच्युएशनला पण त्यांनी किती फनी out केलेलं, हा. आउट केलेलं आहे. सेल्फी लेते लेते बम फट गया ना, तो सबसे पहले चीथड़ों के ही फोटो आएंगे भोसड़ी के. Actually, आपण या अगोदर फॅमिली मॅन डिफाईनच असं करत होतो हा. की इंटेन्स सिच्युएशन विथ Humor. ह्युमर, हा Comedy. म्हणजे या अशा सिच्युएशन मध्ये जसं बघायला गेलं तर तो स्पाय आहे, नॅशनल सिक्युरिटीसाठी काम करतोय, तर त्याचं जे काय प्रोफेशन आहे ते थोडं सिरियस नोटवरच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जसं फॅमिली मॅन शोचं नाव आहे फॅमिली मॅन, की तो त्याच्या व्यतिरिक्त तो फॅमिली मॅन आहे. ओके, तर त्याच्या पर्सनल आयुष्यात त्याच्या मित्रांबरोबर, त्याच्या फॅमिली बरोबर जे जे काही गोष्टी होतात ते हँडल करताना त्याचा काय गोंधळ उडतो, तर त्याच्यातून ते सतत बायकोला खोटं बोलणे, जरी तो स्पाय असला तरी तो किती नॉर्मल ह्युमन बिंग आहे ते त्याच्यातून कळून जातो. तर तो एलिमेंट खूपच मिसिंग होता. तर आता या सगळ्या सिच्युएशन मध्ये ह्युमर जर कोणी सांभाळला असेल तर तो आहे मायकलच्या कॅमिओने, विजय सेतुपती. तर विजय सेतुपतीची एंट्री झाली आणि सीझनचा जो मूड होता, बच्चा तिवारी, हाय, हाउ आर यू, लॉंग टाइम नो सी. तो हे झाला. आपण जे बोलतो ना की आधीच्या सीझनचे सीन्सचे मीम झाले, ह्या क्लिपचे मीम्स होणार आहेत. विजय सेतुपतीचा पूर्ण स्क्रीन प्रेझेन्स आता मीम्स मध्ये जाणार आहे. आज तक मेरा जिंदगी में इतना बड़ा ट्रुथ नहीं देखा मैंने. तू देखेगा भी नहीं, देखना भी नहीं चाहता हूँ यार. तो एवढाच जो काय सेव्ह करायचा तो त्याच्याकडून झालेला आहे, बाकी पूर्ण डलच आहे. ठीक आहे, आता बघूया. अजून हवा होता मग आता तेवढा नाहीये. आणि दुसऱ्या ज्या गोष्टीचा मला डिसअपॉइंटमेंट पेक्षा राग आहे, जो की नंबर ऑफ एपिसोड्स. हा, लाईक फर्स्ट सीझन मध्ये 9 का 10 एपिसोड, Yes. सेकंड सीझन मध्ये पण 10 एपिसोड. नाही, सेकंड सीझन मध्ये पण त्यांनी आय थिंक 8 का 9 एपिसोड्स दिलेत.
सो ते कमी झाले. पण ठीक आहे, त्या 2 सीझन मध्ये 2 वर्षाचा गॅप. आताच आम्ही 4 वर्ष तुमच्यासाठी थांबतोय आणि 4 वर्षानंतर आम्हाला 7 एपिसोड मिळतात. हे जसं झालं की हे आपलं ते मुन्नाबाई MBBS आहे ना मूवी, त्याच्यामध्ये मुन्नाबाईचं हॉस्टेल रूम सारखं झालं. अंदर घुसते ही खतम हो गया. भाई ये रूम तो शुरू होते खत्म हो गया यार. काय सीझन म्हणजे मला राज आणि DK ला सांगावं वाटतं की तुम्ही खूप छान क्रिएटर्स आहात. ते फॅमिली मीन्स की आम्हाला खूप छान वेब सिरीज तुम्ही दिली. फर्जी सारखी छान वेब सिरीज दिली. या सीझन मध्ये तुमचं काहीतरी घडलंय. सो खूप डिसअपॉइंट झालोय आम्ही आणि याच्या पुढे ते तसं नको. अजून एक इम्पॉर्टंट डिसअपॉइंटमेंट म्हणजे मला वाटत नाही, मला ऍक्च्युली आपण जे बोलतोय की हे एपिसोड्स कमी, मला असं वाटतं की हे एपिसोड्स कमी नाही, यांचा हा सीझन मोठा आहे आणि ह्यांना कट करून त्याचा 2 मला पण ते वाटलेलं. मला पण असं वाटतं कारण तो हा सीझन ॲब्रप्टली कट झालेला आहे आणि आपल्याकडे काही गरज नव्हती. मुळात आपल्याकडे जे आता कल्चर डेव्हलप होते, एक सीझन संपत नाही तर दुसऱ्या सीझनची तयारी, एक मूवी संपत नाही तर दुसऱ्या पार्टची जसं सीझन 2 मध्ये पण जेव्हा एंड होतो, एंड मध्ये तो आहे, लास्ट मध्ये तो शॉर्ट आहे लॅपटॉपवर बसताना, मुलगा आणि साईडला टाईप रायटिंग येते की ऑपरेशन गुआन यू इज ऑन. मग ते या सीझन 3 मध्ये तेच आहे, गुआन यू ऑपरेशन. कसं झालंय तिथे त्यांनी काय केलंय की बाबा सेकंड सीझन साठी तयार केलंय पण फर्स्ट स्टोरी कम्प्लीट केली. एक्झॅक्टली. सो जर तुम्ही सेकंड सीझन किंवा त्याच्या नेक्स्ट सीझनची तयारी करताय तर आम्ही जर 4 वर्ष एका सीझन साठी थांबतोय, निदान ती स्टोरी कम्प्लीट करा. एक्झॅक्टली. म्हणजे मग या सीझन मध्ये आम्हाला काहीच नाही मिळालं. आम्ही थांबून काही फायदा नाही, आमचे 7 तास तुम्हाला तुमच्या सिरीजला देऊन काही फायदा नाही, कारण असं ॲब्रप्टली कट केलं. कारण कुठल्याही गोष्टीचा मागोवा न लागताच ती सिरीज संपली. सो इट इज व्हेरी डिसअपॉइंटिंग. होल पॉइंट टू वॉच ऑल दीज 7 एपिसोड्स. सो हे बघता गेलं म्हणजे आता जर झालंच तर या सिरीजला काही रेटिंग द्यायचं झालं तर ज्या पद्धतीने मेकर्सनी या सिरीजला अर्ध्यावर आणून सोडले तर आमच्या रेटिंग्स पण कुठेतरी अर्ध्यावर, आधीच्या गोष्टी आवडल्यात आणि ह्या गोष्टी ना आवडल्यात तर त्या रेटिंग्स पण कुठेतरी अर्ध्यावर अडकल्यासारखे आहेत. एक्झॅक्ट. तर मला तरी वाटतं की आमच्यामध्ये तुझं पण मत मला 5 जर रेटिंग द्यायची असेल 5 स्टार तर आमच्या मते या सिरीज साठी आम्ही देतोय 3 स्टार. कारण कुठेतरी मध्येच अडकवलेलं आहे आणि त्यांनी ऑडियन्सचा पण गोंधळ झालेला आहे आणि मला असं वाटतं मेकर्सचा पण गोंधळ आहे कुठेतरी. त्यामुळे कारण खूप छान मेकर्स आहेत राज आणि DK आणि तरी पण त्यांच्याकडून असं होतं तर इट इज नॉट एक्सपेक्टेड. आणि ठीक आहे आता पण पुढे याची काळजी घ्यावी, बाकीच्या पण मेकर्सने याची काळजी घ्यावी की बाबा जर तुमचा ऑडियन्स तुमच्यासाठी रेडी आहे, कारण फॅमिली मॅनसाठी आम्ही वाट बघतो. आम्हाला हवंय फॅमिली मॅन सारखा शो हवाय ज्याच्यामध्ये ह्युमर आहे, ऍक्शन्स आहे, इंटेन्स सीन्स आहे, थ्रिलर आहे, सगळं म्हणजे स्पाय युनिव्हर्स पण दुसऱ्या पर्स्पेक्टिव्हने आहे. सो असं असताना जर आम्हाला कुठेतरी अर्ध्यावर सोडता तर आम्हाला ते आवडलेलं नाहीये. इट्स ओके. तर दिस इज अवर रिव्ह्यू. ही आमची मतं आहेत फॅमिली मॅन बद्दल. तुम्हाला काय वाटलं? जर तुम्ही हा थर्ड सीझन बघितला नसेल तर तो जाऊन बघा. त्याच्याबद्दल तुमची काय मतं आहेत ती आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आमचं काही चुकलं असेल तर तेही आम्हाला कळवा आणि आमची कुठली मतं तुम्हाला पटली आणि पटली नाहीत हे आम्हाला कळवा सांगा. सो एक काय म्हणतात एक ओव्हरऑल व्ह्यू आम्हाला पण येईल की तुम्ही तो सीझन कुठल्या वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघितला आहे की नाही. सो हा आहे आमचा फॅमिली मॅनचा रिव्ह्यू आणि जर तुम्हाला हा आमचा रिव्ह्यू आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. येस, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच पद्धतीचे आणखीन कॉन्टेंट तुम्हाला हवे असतील तर आमच्या बरोबर कनेक्टेड राहा. ओके, थँक्यू सो मच.